आप की अदालत मध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे व्हाईट स्किनने ऑब्सेस्ड आहे. ही गोष्ट खरी आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. 350 फिल्ममध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तुमचं जे ऑब्सेशन आहे ते हॉलिवूडच्या फिल्म्सशी आहे, व्हाईट स्किनच्या लोकांशी आहे. जर मी येणाऱ्या लोकांसाठी एक नवा रस्ता उघडला की इथे सक्सेसफुल झाल्यानंतर इथे आपले घरदार, आपली फिल्म इंडस्ट्री न सोडता मी विदेशात गेलो. विदेशात जाऊन मी त्या लोकांना कन्व्हिन्स केलं की इंडियन ॲक्टर्स आर ऑल्सो कॅपेबल ऑफ ॲक्टिंग इन इंटरनॅशनल फिल्म्स. कारण त्यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता की ज्या प्रकारे आपल्या फिल्ममध्ये ॲक्टिंग होते ते लाऊड ॲक्टिंग करतात. त्यांना या गोष्टीचा विश्वास नव्हता की आपण चांगली इंग्रजी बोलू शकतो की नाही. जर मी तिथे जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स केलं माझ्यासाठी, तर मग रस्ता उघडला. त्याचबरोबर येणाऱ्या अनेक लोकांसाठी रस्ता उघडला. त्यांना आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं टॅलेंट, आपल्या फिल्म इंडस्ट्रीविषयी अवेअर केलं. तुम्ही जर याला व्हाईट स्किन ऑब्सेशन म्हणत असाल, तुम्ही याला काहीही म्हणा, मी या गोष्टीला चुकीचं मानत नाही. मी याला प्रोग्रेस मानतो, मी याला लॉजिकल ग्रोथ मानतो. हे खरं नाहीये का तिथे फिल्म्समध्ये रोल मिळवण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं? मी ऐकलंय जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गेला तुमचा पासपोर्ट ठेवून घेतला, आय कार्ड ठेवून घेतलं की हे पळून जाऊ नयेत म्हणून. असं आहे की ही गोष्ट अगदी बरोबर बोलला तुम्ही की इम्प्रेशन असं होतं की मी पहिली फिल्म केली जंगल बुकमध्ये, तेव्हा मला फोनवर सांगण्यात आलं की मिस्टर ग्रोवर तुम्ही जसे याल आम्ही तुमचा पासपोर्ट ठेवून घेऊ, शूटिंग संपल्यानंतर तुम्हाला आम्ही परत देऊ. मी म्हणालो ठीक आहे. मी जसा पोहोचलो, मी त्यांना भेटलो, मी पासपोर्ट त्यांना देऊन टाकला. तेव्हा मी त्यांना नंतर विचारलं आणि 2-3 दिवस लोक माझ्यावर नजर सुद्धा ठेवायचे की हा वेळेवर खाली येतो की नाही, याचं वर्तन कसं आहे. याचं कारण आहे मीडिया, याचं कारण आहे जे बॉलिवूड स्टार्स विषयी ज्या गोष्टी त्यांनी पेपरमध्ये वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील की दे कांट बी रिलाय, यांचा टायमिंगचा प्रॉब्लेम आहे, हे तर कधी रात्री उठून बोलू शकतात, हो आय एम गोइंग टू इंडिया, मला फक्त गर्लफ्रेंडची आठवण येते, आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, तर इथे तर शूटिंग थांबेल. ते असे किस्से ऐकतात. तर या सगळ्या भीतीमुळे त्यांनी माझा पासपोर्ट ठेवून घेतला आणि एका ह्युमिलेशन नंतर जेव्हा त्यांनी माझ्यासोबत काम केले तेव्हा त्यांना हे प्रूव्ह झालं की दॅट द इंडियन बॉलिवूड ॲक्टर्स आर ऑल्सो प्रोफेशनल, ऑल्सो एक्स्ट्रीमली टॅलेंटेड अँड कॅन बी रिलायड हे ऑन. सुद्धा खरं आहे की तिथे काम करता करता त्यांनी तुम्हाला ॲक्टर्सपेक्षा जास्त एजंट बनवलं? अरे भाऊ, मला तर वाटतं इथल्या सरकारने मला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे, काहीतरी ऑनर दिलं पाहिजे फॉर बिंग अँबॅसेडर ऑफ इंडिया. तुम्हाला सांगितलं की ब्रॅड पिटसाठी हिरोईन शोधून द्या. मी इथे बॉलिवूडमध्ये काम करतो, ते मला ओळखतात, माझा परिचय आहे, माझे मित्र आहेत. बऱ्याचदा मला फोन करून, ईमेल करून ते विचारतात, यार इंडियामध्ये अशा प्रकारची शूटिंग होऊ शकते, अशा प्रकारची हिरोईन मिळेल का तिकडे, की अशा प्रकारचा टेक्निशियन मिळेल का. आणि माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण माझं म्हणणं आहे आपल्या देशातले टॅलेंट जे आहे ते साहेब सर्वात उत्तम आहे. व्हाईट स्किन ऑब्सेशन बद्दल बोलतो तेव्हा मी त्यांच्याविषयी सुद्धा बोलतो ज्यांच्याबरोबर तुमचे फोटो छापून येतात. कधी पॅमला अँडरसन बरोबर तुमचा फोटो छापून येतो, कधी गोल्डी हॉर्न बरोबर तुमचा फोटो छापून येतो. जेव्हा तुम्ही कुठे काम कराल त्यांच्याशी मैत्री होईल, त्यांच्याशी नातं बनेल, त्यांच्याकडे जाणं येणं होईल आणि हा त्यांचा मोठेपणा आहे की ते मला त्यांच्या क्लोज सर्कलमध्ये किंवा आपल्यासोबत उठण्या बसण्यात, आपल्या इथे डिनरसाठी बोलवतात, मला भेटतात, माझ्याशी मैत्री ठेवतात, माझ्याशी संबंध ठेवतात. जेव्हा इंडिया येतात किंवा इंडिया येण्याची त्यांची इच्छा असते तेव्हा मला विचारतात की वेदर कसं आहे, कुठे यायला हवं, कसं काय होईल ते. सो आय थिंक याला तुम्ही जशा याचं योग्य प्रकारचे उत्तर. फोटो तुमचे छापून येतात त्यावरून असं नाही वाटत की ते वेदर वगैरे विचारत असतील. यावरून तर असं वाटतं की तुम्ही त्यांना वेदर विचारत असाल की तुम्ही कपडे एवढे कमी का घातले. बघा रजत साहेब, ते असे आहे की अनेक प्रकारचे संबंध असतात आणि त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स असतात मीडियामध्ये. माझ्या या सर्वांशी मैत्री आहे. सपोज मी तिथे जातही असेल तर मी खादी ग्रामोद्योगातून, हँडीक्राफ्टमधून छोट्या छोट्या गोष्टी त्यांना देऊन येतो. आणि मला आठवतं गोल्डी हॉर्नवरून मला आठवलं, मी गोल्डी हॉर्नला एक घागरा चोली, हे खादी स्कार्फ प्रेझेंट केला. एवढी एक्साइटेड झाली की तिथे त्या क्षणी तो घातला, थोडा लांब होता, म्हणाली आय कॅन गॉट इट कट. एक साडी दिली. मग तिचा ईमेल आला की या अमुक फंक्शनमध्ये मी घालून जाणार आहे. मी दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये फोटो पाहिले, जी साडी मी त्यांना पाठवली होती.
बॅग्स, गणेशजींचे पेंडंट, इंडियन म्युझिक, या सगळ्या गोष्टी मी त्यांना गिफ्टमध्ये जाऊन त्यांना देतो. त्यामुळे डिस्कशन सुरू होतं की कुठलं आहे, कोण बनवतं, कसं आहे, या पद्धतीचा गॉडचा अर्थ काय आहे. मी ऐकलंय की तुम्ही प्रिन्स चार्ल्सला राम नावाचे सदरे घालायला दिले होते. मी प्रिन्स चार्ल्सला अनेक बॉलिवूड फिल्म्स, हरे रामा हरे कृष्णाचे आजकाल जे ट्रेंडी सदरे आहेत, जे काय म्हणतात त्याला, ज्यावर मंत्र लिहिले आहेत, खूप सारे सदरे प्रेझेंट केलेत. म्हणजे हे सुद्धा तुमचं व्हाईट स्किन ऑब्सेशन आहे की तुम्ही दर काही दिवसांनी प्रिन्स चार्ल्सला भेटायला जाता. साहेब, मी खूप ॲडमायर करतो प्रिन्स चार्ल्सच्या पर्सनॅलिटीला. प्रिन्स चार्ल्स जे आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत चॅरिटी सामील आहे. आय एम रिअली फॅसिनेटेड बाय व्हॉट ही डज. तुमच्या या फॅसिनेशनला घेऊन, ऑब्सेशनला घेऊन जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत जरा लोकांना विचारूयात, ते कसे रिॲक्ट करतात हो. यावर. हो, तुम्ही विचारा. हां. सर, माझा प्रश्न असा आहे की भारतीयांना स्वतःला सिद्ध करायची काय गरज आहे? तुम्ही असं म्हणताय की मला गर्व वाटतोय खूप. आपण कोणापेक्षा कमी नाहीच आहोत, तर परदेशी जाऊन स्वतःला सिद्ध करायची काय गरज आहे? हॉलिवूडवाले काही आपल्याकडे येऊन स्वतःला सिद्ध नाही करत आहेत. आतापर्यंत कसं आहे, आपल्या इथून कोणी गेलंच नव्हतं. आता आम्ही जायला लागलो आहोत, तर तिथून सुद्धा लोक यायला लागलेत. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्याशी प्रत्येक कलाकाराने इच्छा व्यक्त केली की मला बॉलिवूड पिक्चरमध्ये काम करायचं आहे. गाणी फार मजेशीर असतात तुमच्या फिल्म्सची. ते सडनली माहीत नाही मुली कुठून येतात आणि डान्स करायला लागतात. तर त्यांची सुद्धा इच्छा आहे इथे काम करण्याची. तुम्ही तुम्हाला असं नाही वाटत का खूप झाली आता वाईट कामं, आता काही चांगले कामं करूयात? तुमची पॉलिटिक्समध्ये येण्याची इच्छा नाही झाली का? तुम्ही म्हणता की तुमचं देशप्रेम आणि तुमच्यासोबत देशवासियांचं प्रेम सुद्धा आहे, ते तुम्हाला जिंकवतील. तुम्ही भलेही बाहेर न जाता देशात राहून देशाच्या जनतेची सेवा करू शकता. यंग मॅन, आय थॉट यू आर माय फ्रेंड. यू लुक लाईक माय एनिमी. दुश्मन आहेस तू माझा? कोणा दुश्मनाने पाठवले का? एका कलाकाराला, माझा विश्वास आहे या गोष्टीवर, एका कलाकाराला फक्त कलाकारच असायला हवं. कलाकार सर्वांचा आहे. पॉलिटिक्स तर सोडाच, मला तुम्ही कुठल्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर सुद्धा उभं राहिलेलं नाही पाहिलं. मुळीच नाही. नेव्हर एव्हर.